अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 57 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे असंख्य, म्हणजे काउंटलेस किंवा इनन्युमरेबल. असंख्य, काउंटलेस किंवा इनन्युमरेबल. नेक्स्ट आहे अगणित, म्हणजे इनकॅल्क्युलेबल. अगणित, इनकॅल्क्युलेबल. पुढचा शब्द घेऊयात अमर्याद, म्हणजे लिमिटलेस. अमर्याद, लिमिटलेस. पुढचा शब्द खाण, म्हणजे माईन. उदाहरणार्थ कोळशाची खाण असते, सोन्याची खाण असते जिथून सोनं मिळतं, किंवा संगमरवरी दगडांची सुद्धा खाण असते जिथून विविध प्रकारचे संगमरवरी दगड मिळतात. पुढचा शब्द आहे खाणकाम, म्हणजे मायनिंग. खाणकाम, मायनिंग. नेक्स्ट आहे खाण कामगार, म्हणजे अ मायनर. खाण कामगार म्हणजे अ मायनर. नेक्स्ट आहे पळवाट, म्हणजे लूप होल. पळवाट, लूप होल. पुढचा शब्द सुटण्याचा मार्ग, म्हणजे एस्केप रूट. सुटण्याचा मार्ग, एस्केप रूट. नेक्स्ट आहे पळापळ किंवा चेंगराचेंगरी, म्हणजे स्टॅम्पेड. पळापळ किंवा चेंगराचेंगरी, स्टॅम्पेड. नेक्स्ट आहे एकदम घाबरून जाणे किंवा घबराट होणे, त्याला म्हणतात पॅनिक. एकदम घाबरून जाणे किंवा घबराट, त्याला म्हणतात पॅनिक. पुढचा शब्द पळापळ होणे किंवा बाहेर पडण्यासाठी घाबरणे, त्याला म्हणतात पॅनिक टू ब्रेक आउट. पळापळ होणे किंवा बाहेर पडण्यासाठी घाबरणे, त्याला म्हणतात पॅनिक टू ब्रेक आउट. नेक्स्ट आहे पूर्व, म्हणजे ईस्ट. पूर्व, ईस्ट. पुढचा शब्द पूर्वेकडील, म्हणजे ईस्टर्न. पूर्वेकडील, ईस्टर्न. नेक्स्ट आहे पूर्व दिशा, म्हणजे द ईस्ट. पूर्व दिशा, द ईस्ट. पुढचा शब्द पूर्वेकडे, म्हणजे ईस्टवर्ड किंवा ईस्टर्ली. पूर्वेकडे, ईस्टवर्ड किंवा ईस्टर्ली. पुढचा शब्द पूर्वाभिमुख, म्हणजे फेसिंग ईस्ट. पूर्वाभिमुख, फेसिंग ईस्ट. नेक्स्ट आहे राख, म्हणजे ॲश. राख, ॲश. पुढचा शब्द राखेचा, म्हणजे ॲशी. राखेचा, ॲशी. नेक्स्ट आहे जाळून राख करणे, म्हणजे टू बर्न टू ॲशेस. जाळून राख करणे, टू बर्न टू ॲशेस. नेक्स्ट आहे वार्षिक, म्हणजे ॲन्युअल किंवा इयरली. वार्षिक, ॲन्युअल किंवा इयरली. पुढचा शब्द वार्षिक दिन, म्हणजे ॲन ॲनिव्हर्सरी. वार्षिक दिन, ॲन ॲनिव्हर्सरी. ह्यालाच वार्षिकोत्सव असेही म्हणतात. ठीक आहे, जयंती म्हणा किंवा वाढदिवस म्हणा. पुढचा शब्द 25वा वार्षिकोत्सव. उदाहरणार्थ एखाद्या बँकेचा 25वा वार्षिकोत्सव असतो, ऑफिसचा 25वा वार्षिकोत्सव असतो, तर त्याला म्हणतात अ सिल्वर ज्युबिली. 25वा वार्षिकोत्सव, अ सिल्वर ज्युबिली. नेक्स्ट आहे 50वा वार्षिकोत्सव, म्हणजे अ गोल्डन ज्युबिली. ह्यालाच सुवर्ण महोत्सव असेही म्हणतात. 50वा वार्षिकोत्सव, अ गोल्डन ज्युबिली, सुवर्ण महोत्सव. पुढचा शब्द 60वा वार्षिकोत्सव, म्हणजे अ डायमंड ज्युबिली. 60वा वार्षिकोत्सव, अ डायमंड ज्युबिली. नेक्स्ट आहे शाब्दिक, म्हणजे वर्बल. शाब्दिक, वर्बल. पुढचा शब्द शाब्दिक हल्ला, म्हणजे वर्बल अटॅक. शाब्दिक हल्ला, वर्बल अटॅक. पुढचा शब्द सरळ रेषेत, म्हणजे इन अ स्ट्रेट लाईन. सरळ रेषेत, इन अ स्ट्रेट लाईन. नेक्स्ट आहे सरळ सरळ किंवा थेट, म्हणजे डायरेक्टली किंवा स्ट्रेट. सरळ सरळ किंवा थेट, म्हणजे डायरेक्टली किंवा स्ट्रेट. पुढचा शब्द साधेपणा किंवा सरळता, म्हणजे सिम्प्लिसिटी. ह्यालाच निष्कपटीपणा असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे,
साधेपणा किंवा सरळता म्हणजे सिम्प्लिसिटी. पुढचा शब्द स्पष्ट वक्ता किंवा मन मोकळा, त्याला म्हणतात स्ट्रेट फॉरवर्ड. स्पष्ट वक्ता किंवा मन मोकळा, स्ट्रेट फॉरवर्ड. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओमधील शब्दांची मराठीतून आणि इंग्रजीतून जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल खूप प्रॅक्टिस करा. पण इतक्यात जाऊ नका कारण आता वेळ झालेली आहे एक फास्ट रॅपिड फायर राऊंडची. चला तर स्टार्ट करूयात. असंख्य काउंटलेस किंवा इनन्युमरेबल. अगणित इनकॅल्क्युलेबल. अमर्याद लिमिटलेस. खाण माइन. खाणकाम मायनिंग. खाणकामगार अ मायनर. पळवाट लूपहोल. सुटण्याचा मार्ग एस्केप रूट. पळापळ किंवा चेंगराचेंगरी स्टॅम्पेड. एकदम घाबरून जाणे किंवा घबराट पॅनिक. पळापळ होणे किंवा बाहेर पडण्यासाठी घाबरणे पॅनिक टू ब्रेक आउट. पूर्व ईस्ट. पूर्वेकडील ईस्टर्न. पूर्व दिशा द ईस्ट. पूर्वेकडे ईस्टवर्ड किंवा ईस्टर्ली. पूर्वाभिमुख फेसिंग ईस्ट. राख ॲश. राखेचा ॲशी. जाळून राख करणे टू बर्न टू ॲशेस. वार्षिक ॲन्युअल किंवा इयरली. वार्षिक दिन अँड ॲनिव्हर्सरी. 25वा वार्षिकोत्सव अ सिल्वर ज्युबिली. 50वा वार्षिकोत्सव अ गोल्डन ज्युबिली. 60वा वार्षिकोत्सव अ डायमंड ज्युबिली. शाब्दिक वर्बल. शाब्दिक हल्ला वर्बल अटॅक. सरळ रेषेत इन अ स्ट्रेट लाईन. सरळ सरळ किंवा थेट डायरेक्टली किंवा स्ट्रेट. साधेपणा किंवा सरळता सिम्प्लिसिटी. स्पष्ट वक्ता किंवा मन मोकळा स्ट्रेट फॉरवर्ड. ज्यांनी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. या व्हिडिओची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ ओपन करा आणि शब्दांची मराठीतून आणि इंग्रजीतून छानपैकी प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आपल्या जवळच्यांना नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 58मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.